प्रॉब्लेम आहे म्हणून आलाय तुम्ही? पायाच्या म्हणजे जरा सांध्याचं हे आहे त्यामुळं कसं हे करायचं मग तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोफत कुठं शिबिरं वगैरे असे आत्तापर्यंत असलेली कळली नव्हती का? नाही तिकडचं काही गोष्ट माहिती मिळाली नाही. ते वर्षाला आलं आमचं ते बोलले ते जे म्हटलं आहे तिन्ही वर्षाला टाकलं ते एकदा नाव नोंदणी केली नाही आले. मग चंद्रकांत दादा पाटलांनी हे मोफत जे शिबिर आता आज आयोजित केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला चंद्रकांत दादा पाटलांना काय सांगायचं आहे? त्यांचं आभारीच आहे हो आणि आम्ही कधी विसरणार नाही. म्हणजे एक आठवणी काय आपली राहू शकते. अहो एखाद्या अपंगाला म्हणजे एखादी जर अवयव मिळतोय किंवा त्याच्यावर दिवस स्वावलंबी होतोय नाहीतर ते चांगलीच गोष्ट आहे वरून आलंय तुमचं पाय कशामुळे गेलंय? आणि नाही मग ह्या शिबिराबद्दल तुम्हाला कुठून कळालं? ते मॅडमचा फोन पण आला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या प्रेरणेने आणि भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमानानं आज दिव्यांगांच्यासाठी एक शिबिर घेतलं आहे. त्या शिबिराची पाहणी केली. खूप चांगल्या पद्धतीने शिबिराचं नियोजन केलेलं आहे. जवळजवळ 165 लोकांना या निमित्तानं आता चेकअप केलेलं आहे. अजून काही लोकांना चेकअप नसतात 250पर्यंत अपेक्षित आहे. आणि या सर्वांना पायाचे अपंग असतील त्यांना पाय बसून देणे, डॉक्टरीमध्ये वापर घेणे आणि परत 1 महिन्याला त्यांना पूर्ण त्यांना पाय देणे किंवा त्यांना जे काय अपंगत्व आहे ते पूर्णता करणे एक चांगलं काम समाजात करायला आहे. आणि ह्या कामाला ज्याने आपल्या पाय बसवण्याचं काम झालं आहे त्यांना एक उत्तम असं प्रेरणा मिळणार आहे किंवा त्यांना जगण्याचं एक चांगलं साधन मिळणार आहे. आणि त्याबद्दल जे काम होत आहे त्याबद्दल मला आनंद वाटणार आणि याचं काम ह्या या आता भारत विकास परिषदेचे सर्व कार्यकर्ते ज्यांना पाया बसून दिलेला आहे त्याचा सुद्धा फॉलोअप घेणार आहे. परत त्यांना व्यवस्थित पाय बसलाय का नाही आणि परत त्यांच्या ज्यावेळेला दौरे करतील किंवा भेटायला येतील त्यावेळेला त्यांना तो जर पाय व्यवस्थित बसला नसेल तर त्यांना बदलून देण्याचा सुद्धा हे निर्णय केलेले आहे. आणि मला वाटते 50,000 रुपये एका पायासाठी खर्च येतो पूर्ण फ्री ऑफ चार्जमध्ये हे करून द्यावे हा. आणि परत त्यांचा फॉलोअप सुद्धा प्रत्येक वेळेला घेतला जाईल कारण त्यांचे फोन नंबर सुद्धा त्यांनी घेतलेले असल्यामुळं आणि त्याच्या काही अडचणी येत असतील त्यांनी इथल्या कार्यकर्त्यांना फोन करून आपल्या अडचणी बोलू सांगा. एक